विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. फॉर्म्युला शीट फॉर रोटेशनल डायनॅमिक्स तुम्ही तयार करणार आहात. रेडीमेड मिळणार नाहीये. मी तुम्हाला हेल्प करणार आहे. कसं काय करायचं हे सगळं डिटेल सांगणार आहे. पण करायचं कोणी? तुम्ही. मी तुम्हाला सांगू का? याच्या अगोदर ड्युअल नेचरचा व्हिडिओ मी अपलोड केलाय. त्यात मी एक फॉर्म्युला शीट करून दाखवले. त्याप्रमाणे तुम्हाला करायचं आहे. पण मी तुम्हाला सांगतो. सुरुवात करूया आपण. मी पहिल्यांदा काय लिहिलंय वाचा सिम्बॉल इथं. ओमेगा. आता ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी. ओमेगा म्हणजे काय सांगा? अँग्युलर व्हेलॉसिटी. मग रोटेशनल डायनॅमिक्सच्या या टॉपिकमध्ये तुम्हाला अँग्युलर व्हेलॉसिटी पहिल्यांदा काढता आली पाहिजे. मेन रिक्वायरमेंट ही आहे. ओके. फॅन आहे किंवा एखादा रोटेटिंग कुठलातरी ऑब्जेक्ट आहे. तुम्हाला रोटेट करताना म्हणतील की 80 आरपीएम आहे, 60 आरपीएम आहे. आरपीएम म्हणजे काय हे तुम्हाला माहिती पाहिजे. कळालं का? नुसते फॉर्म्युले पाठ करून फिजिक्स होणार आहे का? नाही. मग आता देतो. तुमची मदत होईल तेवढी मदत करतोय. उरलेलं काम तुम्ही करायचं आहे लक्षात घ्या. चला मी ओमेगाचा पहिला फॉर्म्युला लिहितो. ओके. मी ओमेगाचा जो फॉर्म्युला आहे तो इथं लिहितोय. लक्ष द्या, की ओमेगा इक्वल्स टू 2 पाय एन. ओमेगा इक्वल्स टू काय सांगा? 2 पाय एन. ओके. त्यातलं एन म्हणजे बाळांनो फ्रिक्वेन्सी बरं का बाळांनो. एन म्हणजे कोण? फ्रिक्वेन्सी. मग फ्रिक्वेन्सीचं युनिट काय पाहिजे? हर्ट्ज पाहिजे किंवा त्याला आपण रिव्हॉल्यूशन्स पर सेकंद म्हणूया बरं का. आरपीएस म्हणूया आपण रिव्हॉल्यूशन्स पर सेकंद. पण जर तुम्हाला फ्रिक्वेन्सी रिव्हॉल्यूशन्स पर मिनिट दिली असेल, तर ही व्हॅल्यू आहे तशी इथे टाकून नाही चालणार. अगदी बेसिक सांगतोय हं, गरजेचं आहे ते. मग मला सांगा रिव्हॉल्यूशन्स पर मिनिट. एका मिनिटात एवढे रिव्हॉल्यूशन्स आहेत. मला पर सेकंद पाहिजेत म्हणजे मला याला 60 ने डिव्हाईड केलं पाहिजे. म्हणजे मग ते कन्व्हर्ट होईल हर्ट्झमध्ये. चला ओमेगाचा पहिला फॉर्म्युला तुमच्या लक्षात आलेला आहे. ओमेगाचा अजून एक फॉर्म्युला आहे सांगतो कसा. फ्रिक्वेन्सी म्हणजे पिरियॉडिक टाईमचा रेसिप्रोकल असतो. मग मी ती व्हॅल्यू जर इथं पुट केली तर ओमेगाची व्हॅल्यू येणार आहे 2 पाय अपॉन टी. मग पिरियॉडिक टाइम ऑफ अ सिंपल पेंडुलम, पिरियॉडिक टाइम ऑफ अ कोनिकल पेंडुलम, पिरियॉडिक टाइम जिथंही येऊ दे, तिथे तुम्हाला 2 पाय दिसणारच आहे. पिरियॉडिक टाइम काढायचं आहे ना, हे टी इकडे येईल. 2 पाय आणि ओमेगाची व्हॅल्यू. मग प्रत्येक क्वेश्चन मध्ये ओमेगाची व्हॅल्यू वेगळी असेल, पण 2 पाय तर कॉन्स्टंट आहे की नाही पिरियॉडिक टाइम मध्ये. मग पिरियॉडिक टाइम आता मी तुम्हाला सांगतो. याच्यावर पिरियॉडिक टाइम म्हटलं की नाही तुमच्या काय लक्षात आलं पाहिजे खरं सांगू का? लगेच बेसिक कडे जाऊया आपण. मी नुसतं सांगतोय क्लॉक. लिहिणार नाही हां. त्यात ना सेकंद काटा असतो. त्याला इंग्लिशमध्ये सेकंड हँड म्हणणार आहे तुम्ही. त्याच्या 1 रिव्हॉल्यूशनसाठी 1 मिनिट लागतो. 60 सेकंद. मिनिट काटा आहे ना, त्याच्या 1 रिव्हॉल्यूशनसाठी कंप्लीट 1 तास लागतो बरं का लक्षात घ्या. बघा ना सकाळी 10 वाजता काटा 12 वर आहे. मिनिट काटा. जेव्हा 11 वाजणार तेव्हा फिरून परत तो 12 वर येणार आहे. एक रोटेशन कंप्लीट होणार आहे. त्यासाठी 1 तास लागला. 3600 सेकंद. पण जो तास काटा असतो ना, आवर हँड त्याला 12 तास लागतात. मग 12 इंटू 3600 तुम्हाला प्रत्येकाचा पिरियॉडिक टाईम आला पाहिजे. 24 अवर्स. बरोबर आहे? चला म्हणजे 2 फॉर्म्युले झाले आपले इम्पोर्टंट ओमेगाचे. आता मला सांगा, ही जी अँग्युलर व्हेलॉसिटी आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा तर सांगतो रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे ॲक्सेलरेशन तुम्हाला माहिती आहे. म्हणजे V2 मायनस V1 अपॉन टी असं नको लिहायला, असं नको लिहायला. V मायनस U अपॉन टी म्हणजे ॲक्सेलरेशन, लिनियर ॲक्सेलरेशन बरोबर आहे. V म्हणजे फायनल व्हेलॉसिटी, U म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाईम म्हणजे कोण? ॲक्सेलरेशन. मग तसंच मला अल्फा अँग्युलर ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला मिळणार. ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 अपॉन टी. हा आपला दुसरा इम्पोर्टंट फॉर्म्युला आहे. रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये मी तुम्हाला डायरेक्ट एखादा फॉर्म्युला देऊ शकलो असतो, नाही दिला. लागणारे फॉर्म्युले एक्सप्लेन करतोय. हे झालंय तुमचा कॉन्फिडन्स वाढवा. ओके. की पहिला एक फॉर्म्युला, नंतर 2 फॉर्म्युले, नंतर तिसरा फॉर्म्युला. ओके. पण मी तुम्हाला अजून एक सांगतो लक्षात घ्या. जसं मग हे कायनेमॅटिकल इक्वेशन्स आहेत ना, मग तसे अजून फॉर्म्युले आहेत माझ्याकडं. एस इक्वल्स टू यूटी प्लस हाल्फ एटी स्क्वेअर. मी तुम्हाला समजेल असं बोललो, पण लिहिलं काय ते बघितलं का तुमच्या लक्षात आलं का? म्हणजे एस म्हणजे डिस्प्लेसमेंट. मग या केसमध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट येणार. यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी. ए म्हणजे अल्फा अँग्युलर ॲक्सेलरेशन. मग तिसरा फॉर्म्युला काय आहे सांगा? व्ही स्क्वेअर
इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस ए इंटू एस. सांगू का? हे फॉर्म्युले पण अतिशय इम्पॉर्टंट आहेत बरं का. म्हणजे एखादा फॅन रोटेट होतोय, मध्ये त्याचा स्विच ऑफ केला की थांबणार आहे. थांबेपर्यंत त्याचे किती रिव्होल्यूशन झाले, ओके, किती अँग्युलर डिस्प्लेसमेंट झाली, सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. मग तुम्हाला सांगू का? एक फॉर्म्युला ऍड करूया. आता तुम्हाला कळेल. नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स काढण्यासाठी जेवढी अँग्युलर डिस्प्लेसमेंट टोटल आहे, त्याला मी 2 पाय न डिवाइड करतोय. का? कारण एक रिव्होल्यूशन म्हणजे 360 डिग्री. 360 डिग्री म्हणजेच की 2 पाय. म्हणजे आता इथं एक कन्क्लुजन. बेसिक सगळे फॉर्म्युले आले पाहिजेत. आता व्हिडिओ पॉज करा. रोटेशनल डायनामिक्स उघडा आणि पहिला टॉपिक बघा. पहिलं न्यूमेरिकल बघा. आता मी तुमच्यासाठी ना काय करतोय, जरा टेक्स्टबुक ओपन करतो बरं का बाळांनो. टेक्स्टबुक ओपन करतोय आणि आपण तो पहिलं न्यूमेरिकल बघूयाच बरं का आपण. सॉल्व्ह प्रॉब्लेम आहे. सॉल्व्ह प्रॉब्लेम आहे आणि आपण ते बघूयाच. ओके. हां, आता 1.1 बघायचं ना आपल्याला. 1.1 ओके. सॉल्व्ह प्रॉब्लेम आहे. आहे बघा इथं 1.1. मी तुम्हाला बोललो की नाही, अगदी तसाच प्रॉब्लेम आहे. मी याला ना थोडं सिलेक्ट करतो बरं का. ओके. ठीक आहे. आता हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. सॉल्व्ह करायचा आहे. फॉर्म्युले सगळे आपल्या समोर आहेत. ओके. काय नाही तर एक काम करूया. नेक्स्ट स्लाइडवर घेतो हा प्रश्न पुन्हा बरं का. म्हणजे मोकळे राहील जागा आपल्याला थोडीशी. ओके. हं. आता वाचा प्रॉब्लेम तुम्ही सुद्धा. अ फॅन इज बघा. अ फॅन इज रोटेटिंग ॲट 90 आरपीएम. काय कळालं तुम्हाला? आरपीएम नको आहे. 60 ने डिव्हाईड करा. तर केलंच. केलं की नाही आरपीएस. म्हणजे ओमेगा 1 म्हणतो मी. ओमेगा 1 नाही. N1. 90/60 म्हणजे 1.5 त्याला मी हर्ट्ज लिहू शकतो किंवा रिव्होल्यूशन्स पर सेकंद म्हणू शकतो. करेक्ट? इट स्टॉप्स आफ्टर 21 रोटेशन्स म्हणजे थांबा, थांबा. म्हणजे N2 ची व्हॅल्यू 0 का? स्टॉप. त्यामुळे ओमेगा 2 पण 0 येणार आहे बाळांनो. ओमेगा 2 पण 0. अरे ह्याचं युनिट रेडियन पर सेकंद बरं का बाळांनो. रेडियन पर सेकंद. ओके. पण मी ओमेगा 1 काढू शकतो. फॉर्म्युला आहे 2 पाय N1. मग 2 पाय N1 ची व्हॅल्यू 1.5 म्हणजे 3 पाय येणार. रेडियन पर सेकंद ओमेगा 2 ची व्हॅल्यू. ओके. इट स्टॉप्स आफ्टर 21 रोटेशन. मग त्यामुळे थीटा आता बघा नीट बघा. नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स दिले तुम्हाला. मग थीटा काढण्यासाठी त्याला 2 पाय मल्टिप्लाय केलं पाहिजे ना. मग थीटा काढण्यासाठी 2 पाय इंटू 21 रिव्होल्यूशन्स आहेत. म्हणजे आलं का 42 पाय. पण रेडियन असं लिहायचंय. काय चाललंय आपलं? गिव्हन डाटा लिहायचं चाललंय. गिव्हन डाटा. ओके. बर आता सगळ्यात महत्वाचं. कॅल्क्युलेट द टाइम टेकन बाय टू स्टॉप अज्युमिंग दॅट फ्रिक्शनल टॉर्क इज कॉन्स्टंट. जाऊ दे, काही हरकत नाही. अरे हे काय केलंय? हे काय केलंय? काय नाही कळालं मला, असं होतं मुलांना. त्यामुळं माझं आता तुम्हाला सुरुवात करून देतोय. काय केलं मी? मला माहिती होतं बरं का 1.1 प्रॉब्लेम कुठला आहे. तर मग त्याच्याशी रिलेटेड सगळे फॉर्म्युले मी रिवाईज केले. तो एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करून थांबणार नाहीये मी. मी या टाइपचे प्रॉब्लेम शोधणार आहे. पुस्तकात अजून एक्सरसाइजमध्ये आहेत का? नाहीतर मॅडम पी-वाय-क्यूची बुक आहे. त्यात मी बघणार आहे तो प्रॉब्लेम. हे लक्षात घ्या. ओके. बरं. आता सगळ्यात महत्त्वाचं बरं का. ह्यांनी काय केलंय मला माहित नाही बरं का. मी बघणार नाहीये याच्याकडं. हे पण मला नको आहे. पण मला कळालंय काय ते सांगतो. इथं मला सांगा शांतपणे, हे कोण आहे? अल्फा. ओके. इथं मला सांगा, हे कोण आहे? अल्फा. 2 ठिकाणी मी अल्फाची व्हॅल्यू काढू शकतो. मी काढतो. मग अल्फाची व्हॅल्यू आहे ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 अपॉन टी म्हणूया आपण. अपॉन टी. तो टाईम तर त्यांनी विचारलाय आपल्याला. काही हरकत नाही. मग ओमेगा 2 तर 0 आहे. ओमेगा 1 ची व्हॅल्यू 3 पाय आहे. ओके. तसंच ठेवूया. टी मला माहित नाही. याला इक्वेशन 1 म्हणूया आपण. ओके. चला तिसरं इक्वेशन यूज करूया. ओमेगा 2 चा स्क्वेअर दॅट इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर प्लस व्ही स्क्वेअर इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस एएस ट्वाइस अल्फा इंटू थीटा. चला व्हॅल्यू पुट करूया. ओमेगा 2 ची व्हॅल्यू 0 आहे, तो स्टॉप होतोय. ओमेगा 1 ची व्हॅल्यू 3 पाय आहे. त्याचा स्क्वेअर येणार 9 पाय स्क्वेअर प्लस ट्वाइस अल्फाची व्हॅल्यू हे 0 मायनस केलं चाललं असतं रे. मायनस 3 पाय अपॉन टी इंटू थीटाची व्हॅल्यू 42 पाय. 42 पाय. आता हे मायनस इकडं आणा प्लस होतील. हे मायनस इकडं आणा प्लस होतील. पण मी करतोय काय बघा 6 इंटू 42. 3 2 जा 6. 6 इंटू 42.
हे चुकून 4.2 झालंय. मी इरेज करतो. 6 into 42 पाय स्क्वेअर. पाय इंटू पाय डिवाइड बाय टी आहे. आणि दॅट इक्वल्स टू कोण? 9 पाय स्क्वेअर. पाय स्क्वेअरला पाय स्क्वेअर कॅन्सल करा. हे 9 इकडं आणा आणि टी तिकडं न्या. म्हणजे मला मिळेल 6 into 42 डिवाइड बाय 9 इक्वल्स टू टी. चला आता रफ करूया थोडंसं. इथंच करतो. 3 2 जा, 3 3 जा, 3 1 जा, 3 1 जा आणि 1 आणि 3 4 जा 14. 28 आलं का? 28 सेकंद. मी नाहीच केलं असं. मला नकोय असं. कळत नाही ते लगेच तुम्हाला. मग आता तुम्हाला मी सुरुवात करून दिलेली आहे. काय सुरुवात करून दिलेली आहे? प्रॉब्लेम पहिला झाला की तुम्ही थांबणार आहे आणि त्या टाइपचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. तशी रिव्हिजन इथून पुढे केली ना बाळांनो, 15 दिवसात फिजिक्स पण क्लिअर होईल, कॉन्फिडन्स पण हाय राहील, सीईटीची पण तयारी होईल, बोर्डची पण तयारी होणार आहे. बरं आता सांगतो, आता ह्याच्या पुढे काय करून घेतोय बघा मी तुमच्याकडून. ह्याच्या पुढे करायच्या अगोदर मी तुम्हाला दाखवतो. आता बघा, इथं आता व्हेइकल अलोंग हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड आहे. ओके. त्याच्यानंतर व्हेइकल वेल ऑफ डेथ आहे. आणि हे झालं की मग 1.2 आहे. त्यामुळे मी तुम्हाला आता सांगतो काय, आपलं सह्याद्री ट्युटोरियल्स या चॅनलवर प्लेलिस्टमध्ये जावा. व्हाईट बोर्ड वरचे व्हिडिओ आहेत, व्हाईट बोर्ड. पण मी काय करतो तुम्हाला सांगू का? जे जे भारीतले युट्यूबर आहेत ना, भारीतले म्हणजे ज्याचे सबस्क्रायबर 10-10, 12-12 लाख असतील किंवा जास्त आहेत अजून. जेईचे चॅनल्स आहेत, आपले सीईटीचे पण आहेत. मला काय बघायचं असेल, तर ह्यांचे जुनेच व्हिडिओ बघतो लक्षात घ्या, व्हाईट बोर्डवरचे. सगळ्यांना माहिती आहे, पीडब्ल्यू चॅनलवर पण तुम्ही जुनेच व्हिडिओ बघता. बरोबर ना? सांगा बघू. 0 टाईमपास आहे त्याच्यामध्ये. ओके, ठीक आहे. लक्ष द्या मी काय सांगतो. मग आपल्या चॅनलवर रोटेशनल डायनामिक्सची प्लेलिस्ट आहे. त्यातल्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी ते तिन्ही एक्सप्रेशन शिकवलेत. आता मी तुम्हाला इथे डायरेक्टली सांगतो, लक्ष द्या. समजून घेण्याचा प्रयत्न करा. व्हेइकल थोडक्यात सांगतो बरं का. व्हेइकल अलोंग हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड हे असा रोड आहे बरं का. ओके. इथं समजून घ्या. इथं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीतून डाउनवर्ड वेट ऍक्ट होणार. वेट म्हणजे काय? एमजी. अपवर्ड नॉर्मल रिएक्शन असणार आहे. हा आहे फ्रिक्शनल फोर्स. तो टुवर्ड सेंटर आहे. मग जो फ्रिक्शनल फोर्स आहे तो सेंट्रीपिटल फोर्स प्रोव्हाइड करणार. एमव्ही स्क्वेअर अपॉन आर आणि नॉर्मल रिएक्शन वेटला बॅलन्स करणार. हे याला बॅलन्स करणार, हा सेंटरकडे आहे. आता दोघांचा रेशो घ्या. फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू असते म्यू एस इंटू एन डिवाइड बाय एन आणि इकडे येणार व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. सांगू का? व्हेइकलचे जेवढे क्वेश्चन्स आहेत त्यात तुम्हाला व्ही स्क्वेअर अपॉन आर जीच दिसणार आहे. बँकड रोड मध्ये पण तेच दिसणार आहे. पण तुमच्यासाठी सगळे व्हिडिओ आहेत बरं का बाळांनो. पण आता मी तुम्हाला सांगतो मग काय होणार सांगा बघू. याला एन ला एन कॅन्सल हे इकडे येईल. म्हणजे मला व्ही ची व्हॅल्यू काय मिळेल माहितीये का? अंडर रूट म्यू एस इंटू आर जी याला. पण व्ही ची व्हॅल्यू आर-जी अपॉन म्यू-एस कुणाला माहितीये का? वेल ऑफ डेथला. कारण त्या केसमध्ये ना नॉर्मल रिएक्शन सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाईड करते. डायग्राम बघा तुम्ही. बरं आता मी बास करतोय. तुम्हाला पुढचं काम करायचंय. तरी मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या, की कसं आहे माहितीये का, की रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे हाल्फ आय ओमेगा स्क्वेअर. टॉर्कचा फॉर्म्युला आहे आय अल्फा. अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला आहे आय ओमेगा. या सगळ्या फॉर्म्युलावर बेस न्यूमेरिकल पुस्तकात जे जे सॉल्व्ह न्यूमेरिकल पहिला बघायचं, कन्सेप्ट कुठले ते बघायचं, त्याचे डेरिव्हेशन पण थोडक्यात होत असतील तर करायचे. त्या टाइपचे सीईटीत आलेले प्रश्न शोधायचे, एक्सरसाइज मधले बघायचे. असा अभ्यास करा. सर कधी होईल? अरे कधी होईल म्हणजे काय? वेळ आहे अजून भरपूर. करायचंय आपल्याला. करायचं आहे हे लक्षात घ्या. ओके. गंमत सांगू का? मी याला काय करतोय बघा. 2 आहे ना खाली, त्याला आय न मल्टिप्लाय करतो 2 ला. मग न्यूमरेटरला पण आय न मल्टिप्लाय करतो. मग होईल की नाही आय स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. म्हणजे थोडक्यात आय ओमेगाचा स्क्वेअर होईल डिवाइड बाय ट्वाइस आय. मग आय ओमेगा म्हणजेच रिअल आहे ना. म्हणजे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला एल स्क्वेअर अपॉन 2 आहे. सांगू का? फार 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे बरं का लक्षात घ्या. हा फॉर्म्युला आहे. मुलं डेरिव्हेशन त्याचं करतात. पुस्तकात हे दिलेलं नाहीये. पुस्तकात हे दिलेलं नाहीये. नाहीये. पुस्तकात स्टार्टला मी दिलं होतं ते पण दिलेलं नाहीये. पण एक्झाममध्ये काय विचारलं, की प्रूव्ह दॅट कायनेटिक एनर्जी ऑफ अ रोटेटिंग ऑब्जेक्ट इज हाल्फ आय ओमेगा स्क्वेअर किंवा एल स्क्वेअर अपॉन 2 आहे. मुलांना कळालंच नाही. हे काहीतरी वेगळं आहे असं वाटलं. मग तुम्हाला आता आयडिया देतोय मी. लक्ष द्या. बऱ्याच वेळा मी सांगतोय, आता हे रोटेशनल डायनामिक्ससाठी महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत. एम-व्ही स्क्वेअर अपॉन आर किंवा एम-आर ओमेगा स्क्वेअर किंवा पी स्क्वेअर अपॉन एम-आर किंवा एल स्क्वेअर अपॉन एम-आर क्यूब किंवा एम-व्ही ओमेगा. हे सगळेच सेंट्रिपिटल फोर्सचे फॉर्म्युले आहेत हो. रोटेशनल डायनामिक्स मध्ये लागणारच आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला YouTubeवरच मिळणार आहे. मी तुम्हाला सांगतो रिंग
आपल्या चॅनलवर टेस्ट, स्पियर, अगदी सिलेंडर, रॉड या सगळ्यांसाठी मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले तुम्ही डिराईव्ह करायचे बरं का, लक्षात घ्या. डिराईव्ह म्हणजे फार मोठं डेरिव्हेशन नको आहे मला. पण ते पॅरलल ॲक्सिस थेरम वापरून, पॅरलल परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम वापरून अलोंग द सेंटर, अलोंग द डायमीटर, टँजंट इन द प्लेन, टँजंट परपेंडिक्युलर टू प्लेन याचे फॉर्म्युले तुम्ही डिराईव्ह करायचे आहेत. वेळ द्या थोडासा YouTubeवर माझे लेक्चर्स आहेत ते बघा. ओके. बरं, मग आता मी सगळं दिलेलं नाहीये. तुम्हाला करायला लावलंय. तुम्ही करणार आहात हे लक्षात घ्या. मला माहिती आहे एकदम बेस्ट मेथड तुम्हाला मिळाले. व्हिडिओ आवडला असेल तर लाइक करायला विसरू नका. ओके. ऑल द बेस्ट.